कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमी छंदेनाचे डोली हरपले देह भाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा कीर्तन भक्तीचा विचार करणारा गोडासा चार चरणाचा भंग आहे. या भंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत कीर्तन चांगलं आहे, चांगलं आहे. या चांगल्या कीर्तनाचे 4 परिणाम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितले. अभंगाच्या पहिल्या चरणातील उत्तरार्ध, दुसऱ्या चरणातील उत्तरार्ध, तिसऱ्या चरणातील उत्तरार्ध आणि चौथ्या चरणातील उत्तरार्ध थोडा पहा. कीर्तन चांग पहिला परिणाम सांगतात होय अंग हरिरूप 1. कीर्तन चांग दुसरा परिणाम सांगतात हरपले देह भाव 2. कीर्तन चांग तिसरा परिणाम सांगतात हा सकळा सोयरा 3. आणि कीर्तन चांग चौथा परिणाम सांगतात गेला भेव त्या काळे. थोडं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अंग हरिरूप करून देणारं हे कीर्तन आहे 1. देहभाव हरपून टाकणारं हे कीर्तन आहे 2. परमात्मा व्यापक आहे याची जाणीव करून देणारं हे कीर्तन आहे 3. आणि मृत्यूची भीतीच घालविणारं हे कीर्तन आहे 4. विठ्ठल पवित्र भूमी माऊली मंदिर कर्ज अळसुंदी या मंदिरावर या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा भव्य अशा पद्धतीचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या परिसरातील सर्व भाविकांच्या सहकार्याने तथा या मंदिराचं एक अधिष्ठान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या आदरणीय हरिभक्तीपरायण बलबीम भाऊ पठाडे महाराज यांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायातील युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज पठाडे यांच्या नेतृत्वामध्ये हा भव्य अशा पद्धतीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या उत्सवामध्ये माझ्याकडे परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. वारकरी संप्रदायाच्या ज्या काही थोर परंपरा आहेत त्याच्यामध्ये श्री संत गोधड महाराजांची एक अत्यंत दिव्य परंपरा. कर्जत हे महाराजांच्या अधिष्ठानाने पुनीत झालेला हा सगळा परिसर. तत्वज्ञानामध्ये एक प्रक्रिया अशी सांगितली जाते की माणसाच्या जीवनामध्ये अधिष्ठान पाहिजे, अधिष्ठानापुढे अनुष्ठान असावं, अनुष्ठानामध्ये अनुसंधान असावं, अनुसंधानामध्ये अनुराग असावा, मग अनुभवाची निर्मिती होत असते. म्हणजे अनुभवाच्या निर्मितीकरिता अनुसंधानाची गरज आहे, अनुसंधानाकरिता अनुरागाची गरज आहे, अनुरागाकरिता अनुष्ठानाची गरज आहे आणि अनुष्ठानाकरिता अधिष्ठानाची गरज आहे. मला वाटतं की माऊलींचं मंदिर इथं उभं राहणं म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकोबारायांचं हे एक अधिष्ठान या भागामध्ये निर्माण झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या अधिष्ठानापुढे हा जो 3-4 दिवसाचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. संप्रदायामध्ये एखादा उत्सव करणं त्याला एक अनुष्ठानच म्हटलं जातं. एका अर्थाने हा 4 दिवसाचा उत्सव म्हणजे एक पद्धतीचं या मंदिरामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज पठाडेंनी आरंभ केलेलं हे एक अनुष्ठानच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या अनुष्ठानामध्ये सम्मिलित होण्याचं भाग्य आपल्या सर्वांना या ठिकाणी लाभत आहे. या परिसरामध्ये अनेक वेळेला मी पूर्वी लहानपणी कीर्तनाला येऊन गेलेलो आहे, त्यामुळे या परिसराची जाण आहे. मला या परिसरामधलं एक वैशिष्ट्य म्हणजे एकतर गोदड महाराजांवर असलेली नितांत श्रद्धा आणि अंतःकरणपूर्वक वारकरी संप्रदायाची सेवा करत असलेली आपण सगळी मंडळी आहात. मला असं वाटतं की या परिसराचा वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा वारकरी संप्रदायातील एक भक्तीची तळपती तलवार म्हणजे पठाडे माऊली असं म्हणायला हरकत नाही. मला त्यांच्या शब्दासारखं म्हणता येणार नाही पण एवढं मी बोलेन, तलवार तेच काढू जाणार पण मी त्यांच्याकडे भक्तीची तलवार म्हणेल. कारण एक वारकरी संप्रदायामध्ये एक विचार घेऊन माऊली संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी फिरत आहेत. एक मोठी युवकांची संख्या त्यांच्या पाठीमागं वारकरी संप्रदायाच्या विचाराने भरलेली आहे. एक वेगळा विचार घेऊन संप्रदायामध्ये फिरत असताना त्या युवकांना काय हवं आहे त्यांच्या मनामध्ये घर करून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना वारकरी संप्रदायाची गोडी लावण्याचं काम पठाडे माऊली या ठिकाणी करत आहे.
वय तसं खूप लहान आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जी आत्ताची नवीन तरुण पिढी म्हणून कीर्तनकारांची जी पाहिली जाते, माझ्या माहितीप्रमाणे भरत महाराज कीर्तनकार मंडळीमध्ये सगळ्यात लहान व्यक्तिमत्व म्हणून वयाच्या दृष्टीने, फक्त वयाच्या दृष्टीने, पण कामाच्या दृष्टीने सगळ्यात महान एवढं म्हणायला हरकत नाही. कारण माऊलींचं मंदिर एवढं मोठं उभा केलं, हा परिसर सगळा भक्तिमय करून टाकला. निसर्ग आणि अध्यात्म या दोन्हीची सांगड या जागेमध्ये माऊलींनी या ठिकाणी घातली आणि असंख्य अशा पद्धतीची भाविक भक्तांची मांदियाळी या ठिकाणी दिसून येते. अनेक गुणवान मंडळी, गायक वादक मंडळी इथं जरा आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, परंतु इतकी सगळी गायक वादक मंडळी एखाद्या सप्ताहामध्ये येणं आणि गुण्या गोविंदाने राहणं हे तसं फार अवघड आहे. आता मीही या संप्रदायात थोडंफार फिरत असल्यामुळे मला माहीत आहे काय ओढाओढी चालली आहे, कोण किती ओढतं हे सगळं मला माहीत आहे. आता थोडंफार तसा माझा फार प्रसंग येत नाही, पण जितका येतो तितक्यामध्ये मला माहीत आहे. परंतु हे कारण आहे माऊलींचवर असलेलं प्रेम या सगळ्यांना इथं घेऊन आलेलं आहे. आणि म्हणून एक युवा कीर्तनकार म्हणून आम्ही माऊलींकडे पाहतो आहोत. या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 2-3 वर्षापासून सातत्याने मला माऊलींचाही आणि आमचे हरिभक्तीपरायण बालाजी महाराज बोराडे यांचाही या ठिकाणी फोन सातत्याने येत होता. पण माझ्या काही परंपरेच्या व्यस्ततेमुळे मला येता येत नव्हतं, परंतु आज येण्याचा सुयोग या ठिकाणी प्राप्त झाला. जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज हरिभक्तीपरायण भानुदास महाराज मोरे याही या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे आज आपलं मोठं भाग्य आहे. खरं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाली. असा एक फार मोठा भव्य दिव्य सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी या ठिकाणी हे सोहळे होत आहेत. आणि जगद्गुरु तुकोबारायांची बीज अगदी जवळ आलेली आहे. आणि त्याच्या अगदी पूर्व काळावर तुकाराम महाराजांचे वंशज इथं येणं, आपली वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे, तुकोबारायांचे वंशज येणं म्हणजे तुकोबारा येणं अशी श्रद्धा आहे आपली, अशी श्रद्धा आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने म्हणजे मला तर त्याहीपेक्षा अधिक आनंद आहे. आपल्याला माहीत असेल किंवा माऊलींना माहीत आहे, कारण मी ज्या परंपरेत आहे, मानकोजी बोधले महाराज हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समकालीन. तुकाराम महाराजांचा आणि त्यांचा एकच काळ. आमचं मूळ गाव धामणगाव, बार्शी तालुक्यामध्ये धामणगावामध्ये आमच्याकडे जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मानकोजी महाराजांनी त्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या हस्ते स्थापन केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या काळामध्ये तुकोबाराय आमच्या गावी आले आणि तुकोबारायांच्या हस्ते त्या ठिकाणी मूर्ती स्थापन झाली. त्यामुळे तुकोबारायांच्या परंपरेचा आणि मानकोजी बोधले महाराजांच्या परंपरेचा हा जवळजवळ गेली 11 पिढ्या झालं ऋणानुबंध चालू आहेत. त्याच ऋणानुबंधातून आज महाराजांची इथं पावन उपस्थिती माऊलींच्या आग्रहाने या ठिकाणी आहे. महाराजांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी आरंभी नतमस्तक होतो आणि या अभंगाच्या चिंतनाला आरंभ करतो. अभंगाचे शब्द असे आहेत. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. या अभंगातून महाराजांनी कीर्तन भक्तीचा विचार सांगितलेला आहे. ही कीर्तन भक्ती म्हणजे नेमकं आहे तरी काय? आपल्याकडे श्रीमद भागवतामध्ये नवविधा भक्तीचा जो विचार केला, श्रवणम कीर्तन विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, याच्यामध्ये जी कीर्तन भक्ती सांगितली ती अत्यंत महत्त्वाची सांगितली. मला कीर्तन म्हणजे काय हे मला पुढं सांगायचं आहे, पण ती कीर्तन भक्ती हे ऐकत असताना भक्ती या शब्दाचा तरी अर्थ नेमकं काय करायचा? तत्वज्ञानाच्या दृष्टीने भक्ती हे साधन म्हणून स्वीकारायचं का साध्य म्हणून स्वीकारायचं? मुळात साधनाचा आणि साध्याचा विचार करायचा झाला तर ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं त्याला साधन म्हटलं जातं आणि जिथं पोहोचायचं त्याला साध्य म्हटलं जातं. म्हणजे पोहोचण्याचं ठिकाण आहे ते साध्य आहे आणि ज्या माध्यमातून पोहोचायचं असतं ते साधन आहे. आणखीन थोडासा विचार गमतीचा सांगून पुढे जातो. साध्य म्हटलं की एक असतं आणि साधनं म्हटलं की अनेक असतात. जे एक आहे ते साध्य आहे आणि जे अनेक असतात ती साधनं असतात. ज्या ठिकाणी पोहोचायचे ते जर साध्य असेल तर साधारण व्यवहारामध्ये कधीतरी माणसाने स्वतःला विचारलं पाहिजे की नेमकं आपल्याला कुठं जायचं आहे हे विचारलं पाहिजे. कुठं पोहोचायचं आहे, कुठं जायचं आहे, कुठं पोहोचायचं हे माणसाला कळावं. थोडं पुढं गमतीने बोलू. कुठं पोहोचायचं हे नाही कळालं तर कमीत कमी आपण कुठून आलो एवढं तरी कळावं. आपण कुठून आलो एवढं तरी कळावं. समजा आपण कुठून आलो हेही नाही कळालं तरी कमीत कमी आपण सध्या कुठं आहोत हे तरी कळावं. हे तर फारच कळणं गरजेचं आहे. आणि समजा आपण सध्या कुठं आहोत हेही नाही कळालं तर कमीत कमी आपणच कोण आहोत एवढं तरी कळावं. विठाला परमात्मा नावाचं साध्य प्राप्त करून घेण्याकरिता अनेक वाटा सांगितल्या.
नाना साधनाच्या केल्या खटपटा अशी निळोबारांची भाषा आहे. अनेक मार्ग त्या परमात्म्यापर्यंत जाण्याकरता सांगितले. निळोबारा त्या सगळ्या मार्गांचा विचार सांगतात. मार्ग दावणी गेले मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते मार्ग दावून गेले आधी संतते. महाराज सांगतात अनेक मार्गांचा विचार केलेला आहे. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. या पंथाने जर आम्ही निघालो तर कोणत्याही पद्धतीची आडकाठी राहणार नाही. त्या मार्गांचा साधारणतः आपल्याकडे 3 पद्धतीने विचार केला. एक कर्म नावाचा मार्ग आहे, दुसरा ज्ञान नावाचा मार्ग आहे आणि तिसरा भक्ती नावाचा मार्ग आहे. एक साधारण विचार या 3 मार्गांचा करा. ऐका, मला पुष्कळ सगळी चर्चा करणे इतकी जरी वेळ माझ्याकडे नसली तरी मला कीर्तन भक्ती या शब्दावर पोहोचायचं आहे. पण कीर्तन भक्ती ऐकण्याकरता भक्ती म्हणजे काय हे कळालं पाहिजे, भक्ती करण्याकरता ज्ञान म्हणजे काय हे कळालं पाहिजे आणि ज्ञान करण्याकरता कर्म म्हणजे काय हे कळालं पाहिजे. याला वेदांतामध्ये परिकर असं म्हटलं जातं. यस्य ज्ञाने यहापेक्षितो भवती सा एव तस्य परिकरः अशी तत्वज्ञानाची भाषा या संबंधाने आहे. कर्म, ज्ञान आणि भक्ती. कर्म तरी कशाला म्हणायचं, ज्ञान तरी कशाला म्हणायचं आणि भक्ती तरी कशाला म्हणायचं. मी एका वाक्यात उत्तरं देत पुढे जातो. कर्म शब्दाचा विचार करत असताना कर्मशास्त्राने आम्हाला 2 नियम महत्त्वाचे सांगितले. प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम आहे आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम आहे. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. प्रत्येकाला कर्म करावं लागेल 1 आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल 2. काही माणसं फार गमतीची. एकाने मला सांगितलं, महाराज प्रत्येकाला कर्म करावं लागेल, हो. केलेलं कर्म भोगावं लागेल, हो. आम्ही काही करतच नाही तर भोगायचा काय संबंध आहे. माणसं याच्यातून मार्ग काढतात. कर्मशास्त्र म्हणतं नाही बाबा तुला काहीतरी करावं लागेल. नाही आम्ही काही करत नाही. नाही बाबा तुला करावं लागेल. नाही आम्ही काही करत नाही. कर्मशास्त्र म्हणतं तू काही करत नाही हे तरी करशील ना. कर्मशास्त्राने याच्यातही मार्ग सांगितले. कधी सप्ताहाची नियोजन करण्याकरता आपल्याला जावं लागतं. अनेक आमच्या काही परंपरेतली गावं आहेत, महाराजांना माहीत आहे. आणि मग काही गावांना मी एका गावाला कीर्तनाला गेलो. उद्या उत्सवाची सुरुवात म्हणताना आदल्या दिवशी मीटिंग घेतली. प्रत्येकाला मी नियोजनं देत होतो. तुम्ही कीर्तनाकडलं पहा, तुम्ही भजनाकडलं पहा, तुम्ही भोजनाकडलं पहा, तुम्ही देणगीकडलं पहा. सगळ्यांना कामं वाटून देत होतो. त्या मिटिंगमध्ये 2-3 अगदी पुढं बसलेली होती. ती काहीच कामाची नव्हती. मिटिंगमध्ये बहुतेक तीच पुढे येऊन बसलेली असतात. आणि त्या 2-3 माझ्याकडे पाहिलं आणि सांगितलं, महाराज उद्यापासून सुरू होणाऱ्या उत्सवामध्ये आम्ही काहीच करणार नाही. आम्ही आत्ताच तुम्हाला सांगतो. मी त्यांना म्हटलं, मी तुम्हाला तेच सांगायला लागलो आहे, उद्यापासून सुरू होणाऱ्या उत्सवामध्ये तुम्ही काहीच करू नका. 7 दिवस जरा नीट राहा, एवढंच आमच्याकरता करा, बाकी काही करू नका. कधी तर असं म्हणावं लागतं, तू इकडं न येणं हीच तुझी देणगी, बस. तू इकडं नाही आला की आमचा उत्सव व्यवस्थित पार पडला, असं काही माणसांना म्हणावं लागतं. कर्मशास्त्र म्हणतं काही न करणं हे सुद्धा एका कर्मामध्ये मोडलं जातं. खरं पाहता गेलं मनुष्य शरीर कर्माशिवाय राहू शकत नाही. ज्ञानोबारांनी दिलेली उदाहरणं देऊन पुढे जातो. ऐका, ज्ञानेश्वर महाराज आम्हाला असं सांगतात, मडकं आहे त्या मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल का? मडक्याने मातीचा कंटाळा करून जमत नाही. कपड्याने तंतूचा कंटाळा करून जमत नाही. अग्नीने उष्णतेचा कंटाळा करून जमत नाही. पाण्याने ओलेपणाचा कंटाळा करून जमत नाही. तसं मनुष्य शरीराने कर्माचा कंटाळा करून जमत नाही. प्रत्येकाला कर्म करावंच लागतं असं शास्त्र आम्हाला सांगतं. कर्मशास्त्रातला हा पहिला नियम विचारात घ्या. जरा थोडंसं पुढं जातो. कर्म हे नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत घेऊन जातं असं भगवान स्वतः अर्जुनाला 3ऱ्या अध्यायाच्या माध्यमातून अनेक वेळेला पटवून देतात. आपण गीता ऐकलेली मंडळी आहात, ज्ञानेश्वरी वाचणारी मंडळी आहात. पण एवढं होऊनही याच्यामध्ये एक छोटीशी उणीव मात्र ज्ञानोबाराय दाखवून देतात. काय देतात सांगतो. कर्म नावाचा मार्ग
नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत घेऊन जात असला तरी सुद्धा या कर्मामध्ये एक उणीव निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणती? ऐका, ज्ञानोबांची भाषा ऐका. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे नाम बंधू कर्माचा खी. आपण करत असलेल्या कर्मामध्ये जर फलासक्ती निर्माण झाली तर ती फलासक्ती आम्हाला त्या कर्माच्या माध्यमातून सिद्धीपर्यंत न घेऊन जाता बंधनात अडकते. थोडक्यात आपलंच कर्म आपल्याला बंधनात अडकवितं. याचं कारण त्या कर्मामध्ये निर्माण झालेली फलासक्ती. त्यामुळे कर्म नावाचा मार्ग जरी असला तरी त्याच्यात ही एक उणीव आहे असा ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगतात. थोडंसं पुढं चला, कर्म नावाचा मार्ग थोडा बाजूला ठेवा. आता जरा ज्ञान नावाच्या मार्गाचा विचार करा. मला कर्म, ज्ञान आणि भक्ती धावतं बोलायचं आहे. विस्तार मला कीर्तन भक्तीचा करायचा आहे. कर्म नावाचा मार्ग संपला. आता थोडं दुसऱ्या मार्गाकडे या. ज्ञान. ज्ञान नावाचा मार्ग कशाला म्हणायचं? ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाच्या संबंधाने चिंतन असं केलं आहे, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे आणि ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा नावाची वस्तू ज्यांनी प्राप्त होते किंवा प्रतीतीला येते ते केवळ आणि केवळ ज्ञान आहे असं सांगितलेलं आहे. जरा याच्याही पेक्षा थोडा पुढचा विचार सांगतो. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठांनी रामाला उपदेश करताना एक उपदेश फार गोड केला आहे. श्लोक जरी थोडासा कठीण वाटत असला तरी त्याच्यातला भाव सांगतो. ऐका, वसिष्ठ ऋषी सांगतात, रामा, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात ज्ञानमयो भव. वसिष्ठ सांगतात, या जगामध्ये जर खऱ्या अर्थाचा बलवान कोण असेल तर तो ज्ञानी. या जगामध्ये खऱ्या अर्थाचा सुखवान कोण असेल तर तो ज्ञानी. या जगामध्ये खऱ्या अर्थाचं जीवन जगला असं कुणाबद्दल म्हणायचं असेल तर तो केवळ ज्ञानी. त्यामुळे तस्मात ज्ञानमयो भव. जरा पुढं सांगू, जगामध्ये किंमत आहे ती ज्ञानाला. पटतंय का पहा, ज्ञानाला किंमत आहे. जरा थोडं यालाच धरून पुढं बोलतो. वसिष्ठांनी रामाला उपदेश करताना आणखीन एक गंमत अशी केली आहे, रामा, या जगामध्ये ज्ञानी महत्त्वाचा असल्यामुळे ज्ञानीच हो. आता थोडं पुढलं ऐका, ज्ञानीच हो समजा. ज्ञानी होताना हे आलं, ज्ञानी होताना हे आलं तर अज्ञानी झालेलं बरं, पण ज्ञान बंधू होऊ नको. जरा ऐका, आता थोडं बारीक ऐका. ज्ञानीच हो, पण ज्ञानी नाही होता आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञानबंधू होऊ नको. तुम्ही म्हणाल हे ज्ञानबंधू काय आहे? सांगतो. ज्ञानी कुणाला म्हणायचं, अज्ञानी कुणाला म्हणायचं, ज्ञानबंधू कुणाला म्हणायचं? सोपं सांगू, ज्याला कळतं त्याला ज्ञानी म्हणा, ज्याला कळतच नाही त्याला अज्ञानी म्हणा. पण कळत नसतानाही कळत असल्यासारखं दाखवत राहतो त्याला ज्ञान. आता कळालं का? बघा, हे ज्ञानबंधूचं लक्षण आहे. थोडं पुढं बोलू, जगाला त्रास ज्ञानाचा नाही, जगाला त्रास अज्ञानाचाही नाही. हां, आता कळालं बघा. हे अडचण कोणाची आहे जगाला? या ज्ञानबंधूंची आहे. आणि हे ज्ञानबंधू जे फिरतात ना त्यांची अडचण आहे. ऐका, हे ज्ञानबंधू हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जरा आणखीन थोडं पुढं बोलतो, याचा विस्तार करतो मी. तस्मात ज्ञानमयो भव ही भाषा वापरली. एक तर कर्माचा विचार संपला, दुसरा ज्ञानाचा विचार. पण या ज्ञानामध्ये सुद्धा एक उणीव आहे. सांगतो, या ज्ञानामध्ये एक उणीव आहे. आता हे थोडं धाडसाचं माझं बोलणं आहे. अहो, ज्ञानामध्ये उणीव कसं काय? मी माझ्या पदरचं बोलत नाही, माऊलींच्या मंदिरात आहे, माऊलींचीच ओवी देतो. माऊलींनी असं सांगितलं, सगळ्यांच्या पाठातली ओवी आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. तुमची सुद्धा ही ओवी पाठ आहे म्हटल्यानंतर आमच्यापेक्षा थोडे तुम्ही काकणभर अधिकच आहेत. आणि उगीच परवडणं नंबर असले कशाला चर्चा करा. विठाला विठा काही नसतं, एवढंच असतं त्याच्यात, काही नसतं ते. चला, मला पुढचा बोलायचा मुद्दा अहंकार. हा अहंकार असा गमतीचा आहे. ऐका, हा अहंकार असा गमतीचा आहे. ज्ञानोबाराय बोलतात, नवल अहंकाराची गोठी. ऐका, या ओवीचा विस्तार करतो. ज्ञानोबाराय बोलतात, अहंकार अज्ञानाच्या मागं लागत नाही, पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. कळलं का? बघा, अज्ञानाच्या मागं लागत नाही पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. उदाहरण देऊ, अहंकार असा कुठंतरी एखाद्या मंडपामध्ये कुठंतरी खांबावर बसलेलाच असतो. आणि एखादा मंडपात येऊन जर मनुष्य म्हणायला लागला, आपल्याला याच्यातलं काही कळत नाही, अहंकार म्हणतो हे आपलं गिराईकच नाही. पण इथं येऊन जर एखादा म्हणायला लागला, आपल्याला याच्यातलं फार कळतं, अहंकार म्हणतो तुझ्याच मानेवर बसायचं आहे. कळतं म्हटलं की कुठून अहंकार येईल सांगता येत नाही. नामदेवराय सांगतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अशी भाषा आहे. म्हणून ज्ञानामध्ये एक उणीव आहे आणि त्याचं नाव आहे अहंकार. दोन गोष्टी माझ्या झाल्या. एक कर्मामध्ये उणीव आहे, ती फलासक्ती. ज्ञानामध्ये उणीव आहे, तो अहंकार. आता मला तिसरा मुद्दा सांगायचा आहे भक्तीच्या संबंधाने. भक्ती कशाला म्हणायचं?
या भक्तीचा विचार करत असताना 2-3 पद्धतीने केला आहे. काही तत्त्वज्ञानातल्या भाषासुद्धा या संबंधाने महत्त्वाच्या आहेत. जगद्गुरू अद्य शंकराचार्यांचा एक विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे आणि आचार्यांनी त्या ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान घडणं त्याला भक्ती म्हणा. समजा ही संस्कृतमधली व्याख्या आम्हाला फारशी नाही कळाली, मी ज्ञानेश्वरी सांगतो. ज्ञानोबारांनी काय व्याख्या केली पहा. ज्ञानोबाराय सांगतात, म्हणजे भगवान अर्जुनाला सांगतात, एरवी तिची नाचवती हे पहिली ना सरती पै माझी ये सहज स्थिती भक्तिनाम. पै माझी ये सहज स्थिती, थोडक्यात स्वरूप स्थिती, यालाच भक्ती म्हटलं जातं, असं ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. समजा हेही आपल्याला फार अवघड वाटायला लागलं, मी नाथ भागवतातली भाषा सांगतो. नाथरायनी असं सांगितलं, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती नामती तत्वता. रात्रंदिवस माझं चिंतन करणं यालाच भक्ती म्हणा, असं भगवान उद्धवाला भागवताच्या संबंधाने सांगतात. या दोनही व्याख्या आपल्याला थोड्याशा आणखीन नाही समजल्या तर तुकोबारांची अगदी साधी सोपी व्याख्या सांगतो. तुकोबाराय सांगतात, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे मा. संकल्पावी माया संसाराची तुकाराम महाराजांनी केलेली ही भक्तीची व्याख्या आहे. आता ऐका, कर्म नावाचा मार्ग, ज्ञान नावाचा मार्ग आणि भक्ती नावाचा मार्ग. आता याच्यातला विस्तार करत असताना कर्मामध्ये अडचण आहे ती फलासक्तीची, ज्ञानामध्ये अडचण आहे ती अहंकाराची आणि भक्तीमध्ये सुद्धा एक अडचण सांगेल मी आपल्याला. मी माझ्या पदरचं बोलत नाही, तत्त्वज्ञानातला एक शब्द सांगतो. ज्ञान विरहित केलेली भक्ती ही भेद निर्माण करते. ज्ञान विरहित केलेली भक्ती ही भेद निर्माण करते. आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे, मी ज्यांच्याकडे अभ्यासाला होतो, वैकुंठवासी गुरुवरे भाऊ मुमुक्ष पाठशाळेमध्ये पंढरपुरामध्ये त्यांच्याकडे बसून थोडाफार अभ्यास केला. भाऊ आमचे असं सांगायचे की ज्ञानाला सोडून भक्ती नाही आणि भक्तीला सोडून ज्ञान नाही. भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. त्यामुळे भक्तीतला भेद घालवायचा असेल ज्ञानाची गरज आहे आणि ज्ञानातला अहंकार घालवायचा असेल तर भक्तीची गरज आहे. ऐका, कर्म ज्ञान भक्ती. समजा नाही हे सगळंच आम्हाला एवढा विस्तारानेही सांगून सुद्धा आमच्या अगदी भावलं नाही तर मी याहीपेक्षा सोपं सांगतो. याहीपेक्षा माझा स्वभाव असा आहे, आता यांना महाराजांना यांना सगळ्यांना माहीत आहे, मला माहीत नाही कर्जतकरांना किती माझा स्वभाव माहीत आहे. माझा स्वभाव असा आहे, जोपर्यंत तुम्ही कळालं म्हणून होय म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. अंकार महाराजांना विचारा, मी अनेकदा ते माझ्या कीर्तनाला आहेत. मग जोपर्यंत तुम्ही कळालं म्हणून होय म्हणून सोडायचं नाही. तुम्हाला जर वाटत असेल वेळेवर कीर्तन सुटावं, नाही कळालं तरी होय म्हणा म्हणजे सोडतो. आता त्याच्यात एक क्लू देतो, त्याला काय करणार. माझं म्हणणं असं आहे महाराज, मी जर पंढरपूरहून एवढ्या दुरून इथं तुमच्याकडे आलो असेल, मी जर 2 तास तुमच्यासमोर बोलत असेल आणि तुम्ही महत्त्वाचे 2 तास जर माझ्यासमोर असाल तर माझं काम आहे या कीर्तनात तुमच्या काहीतरी पदरात टाकणं आणि तुमचं काम आहे या कीर्तनातून काहीतरी घेऊन जाणं. वक्ता आणि श्रोता एकजीव झाल्याशिवाय कीर्तनाचा परिणाम समाजावर होत नाही महाराज. म्हणून मी याच्याकरता अगदी पोटतिडकीने आपल्याला सांगायला लागलो आहे, कर्म ज्ञान भक्ती. मी ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन बोललो, मी थोडंसं आणखीन सोपं सांगतो. याला कर्म कशाला म्हणायचं, भक्ती कशाला म्हणायचं आणि ज्ञान कशाला म्हणायचं. ऐका, मी देवाचा ही भावना जिथं तयार होते त्याला कर्म म्हणा. कारण या भावनेमध्ये, भावना या शब्दाकडे लक्ष देत चाला, कारण या भावनेमध्ये देवाला जसं पाहिजे तसं माझं वागणं आहे, देवाला जसं पाहिजे तसं माझं बोलणं आहे, देवाला जसं पाहिजे तसं माझं करणं आहे. कारण माझ्या मनामध्ये भावना आहे मी देवाचा. ऐका, मी देवाचा ही भावना जिथं आहे त्याला काय म्हणा, कर्म. थोडं पुढं जा, एका विशिष्ट कालावधीनंतर या भावनेत बदल होतो.
मी देवाचा म्हणण्याच्या ऐवजी देवच माझा देवच माझा देवच माझा असं म्हणायला लागतो. देवच माझा असं जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा मला देवाप्रमाणे वागायची गरज नाही, देव माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो. याला भक्ती म्हणा. कारण धावे चाले मागे मागे. आलं लक्षात? पहिला मुद्दा, मी देवाचा ही भावना जिथं आहे त्याला काय म्हणा? कर्म. एका विशिष्ट कालावधीनंतर या भावनेत बदल होतो. देवच माझा असं म्हणायला लागतो तेव्हा मला देवाप्रमाणे वागायची गरज नाही, देव माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो. याला भक्ती म्हणा. थोडं पुढं चला. एका विशिष्ट कालावधीनंतर मी देवाचा हीही भावना संपली, देवच माझा हीही भावना संपली, मी आणि देव दोघं एकच आहोत ही भावना जिथं तयार होते त्याला ज्ञान म्हणा. मी देवाचा कर्म, देवच माझा भक्ती, मी आणि देव दोघं एकच आहोत ज्ञान. याहीपेक्षा आणखीन सोपं सांगतो, अगदी सोपं साधं उदाहरण देतो. नवीन लग्न झालेली नवरी मुलगी घरामध्ये आल्यानंतर ती असं म्हणत असते, मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची. पतीला जसं पाहिजे तसं ती बोलत असते, पतीला जसं पाहिजे तसं वागत असते, पतीला जसं पाहिजे तसा स्वयंपाक करत असते. तिच्या मनात भावना असते, मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची. याला कर्म म्हणा. याला कर्म म्हणा. एका विशिष्ट कालावधीनंतर 10-15 वर्षानंतर थोडा बदल होतो. मी माझ्या पतीची म्हणण्याच्या ऐवजी ती असं म्हणायला लागते, पतीच माझा, पतीच माझा, पतीच माझा, पतीच माझा असं जेव्हा म्हणायला लागते तेव्हा हिला पतीप्रमाणे वागायची गरज नाही. पती हां, आता ते ओळखून घ्या. आणि मी 10-15 का म्हटलं, माझ्या लग्नाला 10-12 वर्ष झाली. बाकीच्याचं काय झालं असेल ज्याच्या त्याला माहिती. म्हणजे कोणाचा 2ऱ्या वर्षी घोळ झाला आहे, काय 8व्या वर्षी घोळ झाला आहे, काय आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने कोण कुणाच्या मागं आहेत. बाहेर सांगणं वेगळं आणि घरात असणं वेगळं. माऊली बरोबर आहे का नाही माझं तरी म्हणणं. सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरातल्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात प्रत्येकाला. मी माझ्या पतीची ही भावना कर्म म्हणा. पतीच माझा, पतीच माझा असं जेव्हा म्हणायला लागते तेव्हा पती हिच्याप्रमाणे वागायला लागतो. त्याला भक्ती म्हणा. आता थोडं पुढं ऐका. एका विशिष्ट कालावधीनंतर 60-70 वर्ष झाल्यानंतर गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये हे दोघंही आजी आजोबा बसलेले असतात. एका बाजूला आजोबा असतात, एका बाजूला आजी असते. मी माझ्या पतीची ही भावना तिथं राहिलेली नाहीये, पतीच माझा ही भावना तिथं राहिलेली नाहीये. दोघं एकमेकाकडे लांबून पाहतात आणि म्हणतात, का ग नाहीतरी आपण दोघं एकच आहोत ना ग. याला ज्ञान म्हणा. पण हे कळायला 60 जाते. एवढं नक्की आहे, कळालं का? पहा, एकच आहोत. कर्म, भक्ती, ज्ञान. मला याच्यातला कर्माचा ज्ञानाचा विस्तार करायचा नाहीये. माझा मुन्ना पुन्हा येतोय मुद्दा भक्ती. आता ही जी भक्ती आहे ही भक्ती सांगत असताना कथादिषु इति गर्गाहा असं गर्गाचार्यांचं एक मत देवर्षी नारद मुनींनी भक्तिसूत्रामध्ये मांडलेलं आहे. कथेमध्ये कीर्तनामध्ये प्रेम असणं याला भक्ती म्हणा. आणि मग त्या कीर्तन भक्तीचा विचार श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादाच्या मुखामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिला, शुकाचार्यांच्या मुखामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिला. या कीर्तन भक्तीबद्दल बोलताना शास्त्र असं सांगतं, कलौ तद हरी कीर्तनात. सगळ्यांच्या ऐकण्यातला श्लोक आहे. कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि द्वापार्य परिचर्यायाम कलौ तद हरी कीर्तनात. याला सोपं प्रमाण द्यायचं झालं तर कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. आता ऐका, तेने नारायण देईल भेटी. जरा पुढं बोलू. इतर साधनं आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जातात. माझं वाक्य नीट ऐका. इतर साधनं आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जातात, पण कीर्तन भक्ती नावाचं साधन भगवंतालाच आमच्याकडे घेऊन येतं. भगवंताला आपल्याकडे. सुखे येतो घरा नारायण द्वारकेचा राणा पांडवा घरी. कितीतरी प्रमाणाने मला हे समजावून सांगता येण्यासारखं आहे. मग या कीर्तन भक्तीबद्दल बोलत असताना कुणीतरी तुकाराम महाराजांकडे गेलं असेल देहूमध्ये आणि ते महाराजांना म्हणत असतील, महाराज कर्म, ज्ञान, भक्ती याचा विस्तार तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला. कीर्तन भक्ती तेने नारायण देईल भेटी असं तुम्ही सांगितलं, पण हे कीर्तन म्हणजे तरी काय? हे कीर्तन असतं तरी नेमकं कसं? आणि या कीर्तनाचा माणसाच्या जीवनावर परिणाम तरी काय होतो? अभंगाचा कीर्तनचा
चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराजांनी त्याला सांगितलं, बाबा कीर्तन चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणारं आहे. मला थोडासा काही या संबंधाने प्रश्न उपस्थित करून पुढं जायचं आहे. ऐका बारीक. कीर्तन चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणारं आहे. माझा एक पूर्वपक्षाच्या दृष्टीने प्रश्न आहे. एखाद्या वेळेस हा प्रश्न आपल्याला बालिशीही वाटेल, हा काही प्रश्न आहे का असंही तुम्हाला वाटेल, पण तरीही मला उपस्थित करून पुढं जायचं आहे. सगळीच आदरणीय मंडळी इथं उपस्थित आहेत. तुकोबारांचे वंशज इथं उपस्थित असल्यामुळे माझ्या अंतःकरणातल्या भावना त्यांच्यासमोर मांडणं हे माझं कामच आहे. मला असं वाटतं की होय अंग हरिरूप, कीर्तन चांग. महाराज सांगतात की कीर्तन चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणारं आहे. आपण एवढी वर्ष झालं कीर्तन ऐकणारी मंडळी आहात. काही लोक आम्हाला भेटल्यानंतर आम्ही उत्सवांमध्ये जातो, म्हणजे सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव, अमृत महोत्सव, आणि मग तिथे गेल्यानंतर त्या गावातला एखादा जुना माणूस आम्हाला भेटतो आणि म्हणतो, महाराज गेली 50 वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतोय. 50 वर्ष. एका माणसाने तर फार पुढलं वाक्य मला बोलला. तो म्हटला, महाराज तुमच्यासारखे 50 कीर्तनकार. बोलत नाही आता काय बोलला तो, काय कठीण आहे आता अलीकडल्या काळात. मला आपल्याला त्याच वाक्याला धरून एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. एवढी वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतोय, अनेक अभंगावर कीर्तन ऐकतोय, अनेक कीर्तनकारांची अनेक अभंगावर कीर्तन ऐकतोय, एका अभंगावर अनेक कीर्तनकारांची कीर्तन ऐकतोय, एकाच अभंगावर एकाच कीर्तनकाराचं अनेकदा ऐकतोय. होतं असं नाही, असं नाही. मग मला आपल्याला विचारायचं आहे, जर एवढी वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतोय, तर कधीतरी श्रोत्यांनी आपल्या मनाला एकदा प्रश्न विचारला पाहिजे. मी एवढी वर्ष झालं कीर्तन ऐकतोय, कधीतरी मला असं वाटलं का होय अंग हरिरूप, माझं अंग हरिरूप झालं असं मला कधी वाटलं का? पण थोडं पुढं बोलू. जर एवढी कीर्तनं ऐकूनही आमचं अंग हरिरूप झालं असं वाटत नसेल, तर मग आम्ही ऐकतोय ते कीर्तनच आहे का नाही याच्यावर शंका येते. म्हणून मी थोडंसं स्पष्ट बोलतो. ऐका, भावनेला हात घालतोय, कीर्तन परंपरेला हात घालतोय, अंग हरिरूप होणारं कीर्तन मग आमचं झालं नाही का? बरं, हा प्रश्न श्रोत्यांनी स्वतःला विचारावा असं नाही, हा प्रश्न वक्त्यांनीही स्वतःला विचारला पाहिजे. मी कीर्तन करत असेल तर मीच माझ्या मनाला कधीतरी हा प्रश्न विचारला पाहिजे की मी कीर्तन करतोय, माझं तरी माझ्या कीर्तनात कधी अंग हरिरूप झालं का? आणि जर माझंच माझ्या कीर्तनामध्ये अंग हरिरूप झालेलं नसेल तर मी कीर्तन करतोय ते कीर्तनच आहे का नाही याच्यावर शंका येते. म्हणून मी म्हटलं की हा प्रश्न थोडासा नाजूक आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे. आता गंमत अशी आहे, अलीकडल्या काळामध्ये अंग हरिरूप होतं का नाही मला माहीत नाही, पण होय अंग घामे घुम हे मात्र नक्की आहे, हे मात्र नक्की आहे. मग कीर्तन या शब्दाचा अर्थ काय? कीर्तन म्हणायचं नेमकं कशाला? मी महाराजांचं प्रमाण देतो. तुकोबारांचे शब्द असे आहेत, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. ऐका, तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याच्याशिवाय कशालाही कीर्तन म्हणायला तयार नाही. या कीर्तनाचा साधारणतः आपल्याला शास्त्राने 3 पद्धतीने विचार सांगितला. एक नामसंकीर्तन आहे, दुसरं गुणसंकीर्तन आहे आणि तिसरं लीला संकीर्तन आहे. आपण रोज तुकोबारांचा अभंग सांगतो, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. अत्यंत सोपं म्हणून नामसंकीर्तनाकडे बघतो. भगवद्गीता काय सांगते? सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. याच्यावरची ज्ञानोबरांची भाषा मुळातून पहा तरी कीर्तनाचे नि नटनाचे. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामाचे नाही पापाचे ऐसे केले. या ओवीचा इतका गोड अर्थ आहे, तुम्ही पाहून घ्या घरी गेल्यानंतर. जे नामाचे नाही पापाचे ऐसे केले, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. ही कीर्तन परंपरा कशी आहे? प्रायश्चित्ताच्या नावाखाली चालणारे व्यवसाय नाश करणारी आहे. विठ्ठल अखंड नामस्मरण याला नामसंकीर्तन म्हटलं जातं. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आहे, अव्यावृत भजनात असं सूत्र आहे. किंवा महाराजांचे शब्द देऊन पुढे जातो. तुकोबारे सांगतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मन जागृती जीवन रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण जीवन रामकृष्ण नारायण. अखंड भगवंताचं भजन
यालाही संकीर्तन म्हणा. अखंड नामस्मरण याला नामसंकीर्तन असं आपल्याकडे म्हटलं जातं. ध्यानी मनी जागृती स्वप्नी पांडुरंग दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे. कित्येक पद्धतीची या संबंधाने मला प्रमाण देता येईल यासारखे आहेत. भागवतामध्ये एक छोटासा विषय आहे, फार गोड आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे. ऐका, राजसिंहासनावर द्वारकेचे राजे म्हणून बसलेले आणि एके दिवशी रुक्मिणी माता भगवंताकडे येतात आणि म्हणतात, प्रभू तुमच्या उपस्थितीमध्ये एक मला महिलांचा एक छोटेखानी कार्यक्रम आहे. एक महिलांचा सगळा मेळावाच म्हणा, आज 8 मार्च महिला दिन आहेच. एक छोटेखानी महिलांचा एक कार्यक्रम मला घ्यायचा आहे, तुमच्या उपस्थितीमध्ये घ्यायचा आहे. तुम्हाला वेळ आहे का? सायंकाळच्या वेळेला दुपारी 4 वाजता वेळ आहे का? भगवंतांनी सांगितलं काही हरकत नाही, येतो. मग मी तयारी करू का? हो कर. पुढे गेलेल्या रुक्मिणी माता माघारी आल्या आणि पुन्हा विचारलं भगवंताला, प्रभू नक्की याल ना? हो नक्की येतो. बरं तुम्ही याल का कोणाला बोलवायला पाठवू? भगवंतांनी सांगितलं कशाला बोलवायचं, इथून उठायचं आणि पलीकडल्या महालात जायचं, कशाला बोलवायला पाठवते? नाही नाही तुम्हाला सवय लागली, चोपदार आल्याशिवाय यायचं नाही म्हणून विचारलं, बाकी काही नाही. सवयीचे परिणाम आमचे आता हे नाही, काही काळजी करू नको, काही बोलवायची गरज नाही, माझे मी येतो. बरं तिने तिकडं तयारी सुरुवात केली. ऐका, भगवान असे शांत बसलेले होते. तेवढ्यामध्ये अर्जुन देवाला भेटण्याकरता द्वारकेमध्ये आला. एकदम अचानक आला. देवाने अर्जुनाला पाहिल्याबरोबर सिंहासनावर उठले, धावत गेले, अर्जुनाला कडकडून मिठी मारली. अर्जुनाचं आणि कृष्णाचं नातं काय? मी ज्ञानेश्वरीतली एकच ओवी सांगतो, इतकी गोड ओवी आहे. नातं असं सांगितलंय, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. मला हे ओवी कधीतरी घरी गेल्यानंतर नितांत पद्धतीने वाचा. मैत्रीची चितकळा धनुर्धरा. मला असं वाटतं की तू प्रेमाचा पुतळा. भगवान ज्ञानोबाराय अर्जुनाला असं सांगतात, अर्जुना तू कोण आहे? प्रेमाचा पुतळा आहे, भक्तीचा जिव्हाळा आहे, नव्हे नव्हे मैत्रीची चितकळा आहे. मैत्रीची मलाही कळत नाही, मैत्रीची चितकळा आणि जिव्हाळा हे कसं एकत्रित ठेवलंय ते माऊलीला अमोललाच माहिती. विठाला विठाला भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. ऐका, कडकडून मिठी मारली. अर्जुनाने सांगितलं, देवा मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून आलो आहे. भगवंतांनी सांगितलं, मलाही तुझ्याशी बोलायचं आहे, बस बोलूया. अर्जुनाने सांगितलं, देवा मी प्रवास करून आलो आहे, थोडा थकलो आहे, मला विश्रांती घ्यायची आहे, थोडं झोपायला जागा दे, झोपून झाल्यानंतर मग मी तुझ्याशी बोलतो. भगवान म्हटले काही हरकत नाही. अर्जुनाने विचारलं, कुठं झोपू देवा? भगवान म्हटले, झोप इथं. अर्जुनाने विचारलं, देवा इथं कसं काय झोपू? भगवान म्हटले, इथं येऊन झोपलं तरी चालतंय. नाही मी तुम्ही तुमचं म्हणा इथलं घेऊ नका, मी एक महाभारतातलं उदाहरण द्यायला लागले, तुम्ही झोपू नका, इथं येऊन झोपलं तरी चालतंय. असं अर्जुन असा पडला आणि पडल्या त्याला झोप लागली. भगवंतांनी विचार केला, हा झोपलाय, तेवढ्यात रुक्मिणी मातेकडे जावं, जे काही त्याचा काही कार्यक्रम महिला दिनाचा निमित्ताने असेल तो उरकावा आणि यावं. असं उठून निघणार. ऐका, अर्जुन झोपलाय पण झोपेमध्ये त्याच्या रोमरोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर पडतंय. आणि हे कृष्ण कृष्ण भजन बाहेर ऐकल्याबरोबर भगवान पुढे निघालेले बसले, सिंहासनावर शांतपणे भजन ऐकायला लागले, तल्लीन होऊन ऐकायला लागले. 4 वाजून गेल्या. रुक्मिणी मातेने विचार केला, येतो म्हटले होते आणखीन आले नाहीत. उलटून गेली वेळ, अगदी तासभर उलटून गेला. मला वाटतच होतं कोणीतरी आले यांच्याजवळ आणि हे बोलत बसले, कोणाला तरी पाठवावं म्हणून नारदांकडे पाहिलं आणि नारदांना सांगितलं, नारदा एक काम कराल का? म्हटले काय? हे येतो म्हटले पण आणखीन आले नाहीत, तेवढं जाऊन त्यांना बोलवून आणाल का? सांगून याल का? सगळी तयारी झाली आहे, या. आता नारदांनी गुपचूप जावं का नाही? पण गुपचूप जातो त्याचं नाव कुठं नारद असतं का? नारदांनी आईसाहेबांकडे पाहिलं आणि विचारलं, आईसाहेब तुम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं? हो. वेळ सांगितली होती? हो. येतो म्हटले होते का तुम्हाला? हो. नारदांनी सांगितलं रुक्मिणी मातेला, आईसाहेब मला कळत नाहीये, तुम्हाला हो म्हणून सुद्धा जर वेळेवर येत नसतील तर मग नेमकं कुणाकडे जायचं? तुमचं सुद्धा जर ऐकत नसतील, आमचं जाऊ द्या, हो आम्ही काय हे सुरू केलं यांनी. ते सुरू केलं नारदांनी. ते रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं. रुक्मिणी मातेने सांगितलं, आमची भांडणं लावायचा प्रयत्न करू नको, आम्ही ठरवलंय काला होईपर्यंत तंटामुक्तीत जायचं आहे, अजिबात नाही. तू असली भांडणं लावायचा प्रयत्न करू नको, जमत असलं जा, नाही तर माझी मी जाते. नाही काळजी करू नका. नारदजी गेले, भगवंताच्या महालाजवळ गेले आणि मोठ्याने हाक मारली, प्रभू यायचं नाही का? सगळेजण तिकडे वाट पाहायला लागले तर तुम्ही डोळे झाकून बसलाय. असं म्हटल्याबरोबर भगवंतांनी असा हात केला. हात केल्याबरोबर नारदजी शांत झाले. नारदांनी आतमध्ये डोकावून पाहिलं, काय आहे? अर्जुन झोपलेला आहे,
त्याच्या रोमरोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर पडतंय. हे ऐकल्याबरोबर नारदांना राहावेना, नारदांनी आपल्या गळ्यातली विणा त्या कृष्ण कृष्ण भजनामध्ये वाजवायला सुरुवात केली. एकतर अर्जुनाच्या डोक्यातून येणारं कृष्ण कृष्ण भजन आणि नारदांच्या गळ्यातला विण्याचा आवाज, हा सगळा ध्वनी भगवंताच्या कानावर पडतोय. भगवान तल्लीन होऊन ऐकतायत. रुक्मिणी मातेने विचार केला, ज्यांना बोलवायला पाठवलं ते तिकडेच बसले, काय चाललंय म्हणून बघायला गेले आणि शपथ घेऊन आले. मागं नाही का झालं ते तसं, कशाचा प्रकार झाला हे सगळं. म्हणलं हे गेले तिकडेच बसले. म्हटले रुक्मिणी मातेने विचार केला, आता काय करायचं. रुक्मिणी मातेने सत्यभामेकडे पाहिलं आणि सत्यभामेला बोलून घेतलं आणि सत्यभामेला सांगितलं, हे पहा सगळी तयारी केलेली आहे, नारदांना बोलवायला पाठवलं पण नारदजी तिकडेच बसलेत, येत नाही येत भगवान, किती वेळ झाला, सगळ्या महिला वाट बघायला लागलेल्या आहेत, तुम्ही जाऊन त्यांना जरा निरोप द्याल का, जरा तरी सांगून याल का. सत्यभामाने सांगितलं, सांगून मी हाताला धरून घेऊन येते म्हटले. सत्यभामा थोडी रागीट होती. सत्यभामेचा स्वभाव थोडा कडक होता, नंतर केलेली होती, थोडा कडक स्वभावाच्या होते सत्यभामा, थोडी रागीट होती. हे नाही फार मनावर घेऊ नका, माझे असंच बोलणं असते हळूहळू. आणि मग सत्यभामा तिथं गेल्या आणि दरवाजामध्ये गेल्या आणि दरवाजामध्ये जाऊन मोठ्याने हाक मारली, प्रभू यायचं नाही का, सगळेजण वाट बघायला लागले आणि तुम्ही मात्र इथं डोळे झाकून बसला, ज्यांना पाठवलं ते नारदजी इथं विणा वाजवत बसले, म्हटले सगळी तयारी आहे, यायचं नाही का. असं म्हटल्याबरोबर भगवंतानी असा हात केला. हात केल्याबरोबर सत्यभामा शांत झाल्या. ऐका, भगवंताने हात करावा आणि सत्यभामा शांत व्हा. हे मी महाभारतातलं सांगतोय, मी तुमच्याकरता सांगायला लागलो इकडल्या बाजूला. हे घरी जाऊन असा हात करायचा नाही. उद्या आपल्याला काल्याच्या कीर्तनाला हातासहित यायचं आहे, हे लक्षात ठेवा. काही काही कीर्तनातल्या ज्या गोष्टी सोडायच्या असतात त्या ह्याच सोडायच्या असतात इथं, हे मनावर फार घेऊन जाऊ नका. हे हात केला, सत्यभामा शांत झाली. सत्यभामाने आत डोकावून पाहिलं, काय आहे, अर्जुन झोपलेले आहेत, त्यांच्या रोमरोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर येत आहे. जवळ असलेली नारदजी विणा वाजवत आहेत. हे पाहिल्याबरोबर सत्यभामेला राहावेना, सत्यभामेने पलीकडे पडलेले 2 टाळ घेतले आणि त्या कृष्ण कृष्ण भजनामध्ये वाजवायला सुरुवात केली. काय आनंद असेल हो. एकतर भगवान तिथं बसलेले आहेत, अर्जुनाच्या डोक्यातून कृष्ण कृष्ण भजन ऐकू येत आहे, नारदांच्या विण्याचा ध्वनी भगवंताच्या कानावर पडतोय, सत्यभामेच्या टाळाचा आवाज भगवंताच्या कानावर पडतोय, भगवान तल्लीन होऊन शांतपणे ऐकतायत. बराच वेळ झाला. रुक्मिणी मातेने विचार केला, आता कोणाला बोलवायला पाठवायचं नाही, आपणच जायचं म्हटले. आपणच जायचं. आणि रुक्मिणी माता थोड्याशा सात्विक संतापाने महालाजवळ आल्या आणि मोठ्याने विचारलं, प्रभू यायचं नाही का, सगळी तयारी केली, जर तुम्हाला यायचं नव्हतं तर मला का हा कार्यक्रम आखायला लावला, त्या महिला काय बोलतायत मला, का असं तुम्ही केलं. लाख बोलायला सुरुवात केली. भगवंतानी असा हात केला. हात केल्याबरोबर रुक्मिणी माता शांत झाल्या. मी जेव्हा महाभारत वाचतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं, म्हणजे देवाला 16,108 बायका, पण हात केले की शांत राहायच्या, एवढंच सांगायचं होतं, फार काही नाही. एवढंच आश्चर्य ते एवढंच होतं. याच वाक्याला जरा अधोरेखित करा, मनावर घ्या, एवढंच आहे, म्हणून त्याला देव म्हणायचं. देवाने असा हात केला. रुक्मिणी माता शांत झाल्या. रुक्मिणी मातेने डोकावून आतमध्ये पाहिलं. लक्षात आलं, एकतर अर्जुन झोपलेला आहे, कृष्ण कृष्ण भजन येत आहे, जवळ असलेली नारद विणा वाजवत आहेत, जवळ असलेली सत्यभामा टाळ वाजवते आहे. या सगळ्यांचा ध्वनी भगवंताच्या कानावर पडला आहे. भगवान शांतपणे ऐकतायत. हे पाहिल्याबरोबर रुक्मिणीला राहावेना, रुक्मिणी मातेने त्या कृष्ण कृष्ण भजनामध्ये नृत्य करायला सुरुवात केली, जयघोष करायला सुरुवात केली, आनंदाने उत्साहाने उड्या मारायला सुरुवात केली. त्या महालामध्ये एक आणि एक नामस्मरणाचा उत्सव चालू होता. बऱ्याच वेळानंतर अर्जुनाला जाग आली. डोळे उघडून पाहतोय, कोणी नाचतंय, कोणी टाळ वाजवतंय, कोणी मृदंग वाजवतंय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा डोळे झाकून बसलेले आहेत. अर्जुन धावत गेला देवाच्या जवळ. देवा, आपल्या महालात काही उत्सव आहे का रे? हे कुणी नाचायला लागले, उड्या मारायला लागले, टाळ वाजवायला लागले, मृदंग वाजवायला लागले, काही उत्सव आहे का? भगवंतांनी सांगितलं, हो अर्जुना, उत्सव आहे. अर्जुनाने विचारलं, देवा कशाचा उत्सव आहे? भगवंतांनी सांगितलं, अर्जुना, तुझ्या मनातलं गुपित जग जाहीर झालं, त्याचा हा उत्सव आहे. विठ्ठल याला नामसंकीर्तन म्हणा, याला नामसंकीर्तन. एक प्रकार संपला. आता दुसरा प्रकार गुणसंकीर्तन. ऐका यशस्वी अवधारी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ मनोनी तो हा भगवंतो, किंवा गुणगायीन याची माझी सर्व जोडी, याला गुणसंकीर्तन म्हणा. आणि तिसरा प्रकार आहे लीला संकीर्तन, ज्याला काल्याचं कीर्तन म्हटलं जातं. वेगवेगळ्या लीला सांगितल्या जातात, त्याला लीला संकीर्तन. काय काय झालं आतापर्यंत? कीर्तन म्हणजे काय कळालं, कीर्तनाचे प्रकार, नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन कळाले. आता आणखीन एक प्रश्न आहे, कोणता? कीर्तन चांग चांग असं महाराज का म्हणतात? 2 वेळेस का म्हणतात? एकदा जर म्हटले असते, जर महाराज इथं असं म्हटले असते, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, झालं ना,
कळालं असतं ना. बरं, आपल्याकडे शास्त्रामध्ये तर एक गोष्ट 2 वेळेस सांगणं याला द्विरिक्ती नावाचा दोष म्हटलं जातं. मग इथं महाराजांनी असं 2 वेळेस का म्हटलं? कीर्तन चांग होय अंग हरिरूप. एकदा म्हटलं असतं तर कळालं असतं. हे कुणीतरी म्हणेल नाही ते म्हणावं लागतं. अहो पण का म्हणावं लागतंय? कुणीतरी म्हणेल नाही हे कीर्तन चांग म्हटल्याशिवाय चालीत बसत नाही. असं समजा एखाद्या वेळेस टाळात ती चालीत बसत नाही. असं कसं बसत नाही? तुम्ही काही बसवायला लागला, याला काय अडचण आहे आता? काही अर्थ नाही, त्याला काय असतं याला? तसं नाही का? असं कीर्तन चांग असं जर महाराज 2 वेळेस म्हणत असतील तर याच्या पाठीमागं काहीतरी अर्थ असेल. का म्हणत असतील? मी केलेले छोटेसे चिंतन सांगून पुढे जातो. ऐका. चांग या शब्दाचा अर्थ चांगलं, हे लक्षात घ्या. चांग या शब्दाचा अर्थ काय? चांगलं. कीर्तन चांगलं आहे. महाराज एकदा म्हणून. बरं, गंमत अशी आहे, आणखीन एक याच्यातला बारका. मी मानसशास्त्राचा काही काळ प्राध्यापकही म्हणून काम केलं आणि मी विद्यार्थी आहे. मला मानसशास्त्र फार आवडीचा विषय आहे. आपली जी ज्याला इंग्रजीमध्ये सायकॉलॉजी म्हटलं जातं. मला असं वाटतं, मला एक छोटासा मानसशास्त्राच्या दृष्टीने एक विचार सांगून पुढे जायचं आहे. कीर्तन चांगलं आहे हे म्हणणं आणि सगळ्या कीर्तनापेक्षा कीर्तन चांगलं आहे हे म्हणणं, याच्यातल्या कोणत्या वाक्याला महत्त्व येतं बघा. उदाहरण देतो, आपली उदाहरणं देतो. तुमचं घर चांगलं आहे हे एक वाक्य, आणि दुसरं वाक्य अख्ख्या गल्लीमध्ये सगळ्यात चांगलं तुमचंच घर आहे हे दुसरं वाक्य. मला सांगा कोणत्या वाक्याला जरा जास्त महत्त्व आहे? दुसऱ्या. तुमचं घर चांगलं आहे याच्यापेक्षा सुद्धा सगळ्यांपेक्षा चांगलं घर तुमचं आहे या वाक्याला महत्त्व आहे. आपल्याकडेही भजनामध्ये चाल चांगली झाली हे म्हणण्यापेक्षा संपूर्ण कीर्तनामध्ये नंबर 1 चाल. तुमची जी चाल होती ना, तुम्ही जी चाल दाखवली, आपलं म्हटलात ना, ती जी चाल होती ना ती नंबर 1 चांगली. याला किती वाक्याला महत्त्व येतं? बरं, हे फक्त चालीवत एवढंच पुरतं नाही. आमच्या कीर्तनकारांमध्ये सुद्धा. मी एका गावचं कीर्तन झालं आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर सप्ताह झाल्यावर त्या गावातल्या एका माणसाचा मला फोन आला. माऊली, आपल्यालाही अनुभव त्याचे असतील. महाराज इथं आहेत, माऊली इथं आहेत, त्यांना सगळ्यांना त्याचा फोन आला मला. तो म्हटलं, महाराज तुम्ही आमच्या गावात कीर्तनाला आला होता. म्हटलं हो, धन्यवाद. नाही तुमचं कीर्तन आमच्या सप्ताहामध्ये झालं. म्हटलं हो झालं. तो म्हटलं अहो खूप चांगलं झालं. म्हटलं ठीक आहे, धन्यवाद. तो म्हटलं नाही महाराज, 7ही दिवसामध्ये सगळ्यात चांगलं कीर्तन तुमचं झालं. मला फारच आनंद वाटला. फार. मी म्हटलं अरे वा, बरं झालं. त्याचा फोन ठेवल्याबरोबर मी त्या गावातल्या सप्ताहाची जी कमिटी असते त्या कमिटीच्या अध्यक्षाला फोन लावला माघारी. त्या कमिटीच्या. आता एखादा कीर्तनकार कीर्तन करून गेल्यानंतर जर अध्यक्षाला माघारी फोन आला की त्या अध्यक्षाला भीती वाटते. आता हे अंदर की बात आहे, हे सगळं आहे. आता ते फोन करावे लागतात, त्याला इलाज नाही. आता ते केले जातात. कधी मंडपाच्या बाहेरूनच करावे लागतात. कधी काय जे असेल ते असेल. त्या अध्यक्षाला भीती वाटायला लागली. त्या अध्यक्षाने मला विचारलं, का हो महाराज, का फोन केला? म्हटलं काही नाही. झाला का सप्ताह? ते म्हणले हो झाला. म्हटलं कीर्तन कशी झाली? ते म्हटलं चांगली झाली. म्हटलं माझं कीर्तन कसं झालं? तो म्हटलं चांगलं झालं. म्हटलं नाही तुमच्या गावातल्या त्या माणसाचा फोन आला होता. सर्व सप्ताहामध्ये सगळ्या कीर्तनकारांमध्ये माझं एकट्याचं कीर्तन चांगलं झालं असं म्हणत होता. त्या अध्यक्षांनी सांगितलं, महाराज तुमचं कीर्तन चांगलं झालं, पण ज्याचा फोन आला होता त्याचं फार मनावर घेऊ नका. ती सगळ्याच कीर्तनकारांना असं म्हणताय, तुम्हाला म्हणताय अशातला भाग नाही. म्हटलं काही माणसं अशी असतात हो गमती. मग माझा प्रश्न आहे, चांगलं म्हणजे नेमकं काय? विठाला आमच्याकडे तत्वज्ञानामध्ये भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान असे तत्वज्ञानाचे 2 प्रकार आहेत आपल्याकडे. पाश्चात्य तत्वज्ञान म्हणजे मग वेगवेगळी जे अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस या सगळ्यांचं तत्वज्ञान. त्याच्यामध्ये एक मूर नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला. मूर त्याचं नाव. त्या मूरनी, तुम्ही जर अन्य काही पुस्तकं वाचली तर आपल्याला कळेल, त्या मूरनी चांगलं या शब्दावर एक स्वतंत्र असा प्रबंध लिहिला आहे, ज्याला इंग्रजीमध्ये गुड असं म्हटलं जातं. चांगलं या शब्दावर 1000 पानाचा प्रबंध लिहिला आहे. आणि लिहिताना शेवटी त्यानं एक कन्क्लुजन असं काढलेलं आहे, चांगला या शब्दाची व्याख्या करता येत नाही, चांगला हा शब्द अनुभवावा लागतो असं लिहिलं. चांगला हा शब्द मर्यादित नाही आहे. चांगला हा शब्द आकारावर अवलंबून नाही आहे. चांगला हा शब्द वृत्तीवर अवलंबून आहे. महाराज इथं सांगतात कीर्तन चांगलं आहे, कीर्तन चांगलं आहे. हे 2 वेळेस का म्हटलं असेल? मी त्याची 2-3 कारणं सांगून पुढे जातो. पहिलं कारण, कीर्तनामध्ये ज्ञान आहे म्हणून कीर्तन चांगलं आहे, आणि कीर्तनात भक्ती आहे म्हणून कीर्तन चांगलं आहे. कीर्तन चांग एक. हे फार नाही पटलं. दुसरं सांगतो, कीर्तनामध्ये सगुण पांडुरंगाची भेट होते म्हणून कीर्तन चांगलं आहे. कीर्तनामध्ये निर्गुण परमात्म्याचा साक्षात्कार होतो म्हणून कीर्तन चांगलं आहे. कीर्तन
कीर्तन चांग. समजा हेही दुसरा मुद्दा नाही पडला, तिसरा सांगतो. आरंभाला कीर्तन चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग, आणि परिणामालाही कीर्तन चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग. कीर्तन चांग, कीर्तन चांग. 3. समजा हाही नाही फारसा भावला तर मी शेवटचा एक मुद्दा सांगतो. कीर्तन चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग, आणि कीर्तनाशिवाय जगात काहीच चांगलं नाही म्हणून कीर्तन चांग. विठाला माझे आत्तापर्यंत काय काय मुद्दे झाले. कीर्तन म्हणजे काय कळालं, कीर्तनाचे प्रकार कोणते कळाले, कीर्तन चांगलं चांगलं का म्हटलं हे कळालं. आता माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने आणखीन एक प्रश्न राहिला. कोणता? कीर्तन सोपं म्हणायचं का अवघड म्हणायचं? कीर्तन हे सोपं आहे का अवघड आहे? थोडं मनातल्या भावना स्पष्ट बोलतो. पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन अवघड होतं, आत्ताच्या काळामध्ये कीर्तन सोपं झालं. पूर्वीच्या काळामध्ये पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, आत्ताच्या काळामध्ये ऐकोनिया यूट्यूब करावे कीर्तन. आता काही फार ताण पडत नाही. आता हे नामाचा गजर जिवाळा यांनी चांगली सोय करून ठेवलेली आहे. म्हणजे त्यांची सोय केली का कुणाची काही मला माहीत नाही, पण त्यांनी करून ठेवली सगळ्यांची सोय. म्हणजे सगळ्यांना ते मिळालं, म्हणजे वेगवेगळ्या अंगाने. हो, त्यांची सोय म्हणजे त्यांना ते काहीतरी मिळतात ना पैसे, त्यामुळं म्हटलं त्यांचीही सोय झाली आणि ऐकणाऱ्यांचीही सोय झाली. विठाला सगळ्यांना आपल्याला घर बसल्या सगळं ऐकायला मिळतं, मान्य. पण कीर्तनामध्ये पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन ही महाराजांची शब्द आहे. पाहोनिया. तुम्ही जर जुनी, आता आदरणीय भाऊ इथं आहेत, माऊलींचे वडील बलभीम भाऊ, त्यांना विचारा. जुनी माणसं आहेत, अनेक इथं काही बसलेली समोर बसलेली ही जुनी मंडळी आहेत. पूर्वी ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत या प्रत्येक प्रमाणांची अशी जोड असायची. एक मुद्दा झाला की त्याला ज्ञानेश्वरीची ओवी, त्याला गाथ्याचं प्रमाण, त्याला भागवतातली ओवी, रामायण महाभारतातला एखादा दाखला, संपलं. लगेच दुसरा मुद्दा. त्या बांधीव असायचं कीर्तन. मी ज्या परंपरेत आहे, माणकोजी बोधले महाराज हे नाव आपण ऐकून असाल. भक्तिविजयामध्ये चरित्र गोड आहे. मी मगाशी बोललो आपल्याला, पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पटलं. विठोणी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले, बोधला म्हणे देवा तू मज बोधिले, आवडीने ठेविले नाम माझे. माणकोजी महाराज आमच्या धामणगावामध्ये राहत असताना त्यांच्या बंधूचं नाव होतं शिवाजी महाराज. ते प्रत्येक एकादशीला कीर्तन करायचे, वद्य एकादशीला. आजूबाजूची लोक, जसं आज इथं माऊली मंदिरावर कीर्तन म्हटलं की अनेक गावची लोक इथं आहेत, तसं महाराजांच्या कीर्तनाला आजूबाजूची अनेक लोक कीर्तनाला यायची. शिवाजी महाराजांचं प्रत्येक एकादशीला कीर्तन चालायचं. एका एकादशीला शिवाजी महाराज कुठेतरी गावी निघून गेले. माणकोजी महाराजांना वाटायला लागलं की आता हे नाही आहेत, म्हणजे सगळे लोक आग्रह करून मला कीर्तन करा म्हणतील, आपल्याला तर काही कीर्तन येत नाही, कारण आपण नामस्मरण करणं, बाकीच्या व्यवस्था करणं याच्यात आहे. आता हे सगळे आग्रह करतील, आपल्याला कीर्तन जमणार नाही. म्हणून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चादर पांघरून झोपी गेले. सगळे टाळकरी आले, भजन सुरू झालं. चोपदार 2-4 वेळेस बोलवायला आला, महाराज काही यायला तयार नाहीत. बराच वेळ झालं, महाराज यायला तयार नाहीत. शेवटी भगवान पांडुरंग परमात्मा महाराजांच्या जवळ जातात, अंगावरची चादर काढतात आणि ऊट म्हटल्याबरोबर माणकोजी महाराजांनी दोन्ही हात जोडले आणि विचारलं, देवा तू इथं कसं काय? ते म्हटले काही नाही, भजन सुरू झाले, जाऊन कीर्तनाला विना घे उभा राहा हे सांगायला आलो आहे. माणकोजी महाराजांनी सांगितलं, देवा काहीही सांग पण कीर्तन करायला सांगू नको, मला ते जमत नाही. देवानी सांगितलं उभा राहिलं की सगळं जमतंय, उभा राहा. नाही नाही देवा म्हटलं येत नाही मला. नाही नाही उभा राहा. शेवटी माणकोजी महाराजांनी सांगितलं, देवा एक अडचण आहे. म्हटले काय? हे नेहमी कीर्तन माझ्या बंधू शिवाजी महाराजांचं असायचं, मग ती टाळकरी, वाजवणारे, म्हणणारे सगळे त्यांच्या परिचयाचे, त्यांना बरोबर ती प्रमाण योग्य पद्धतीने देत असत, त्यांना जुळवून घेत असेल, त्यांचं काही चुकलं तर त्यांना ती बरोबर साथ करत असेल. पण मला कुणीच ओळखीचं नाही, माझं तिथं कुणीच नाही. आपले आपले पाहिजे ना गायक वादक. अलीकडल्या काळात नाही का आपले आपले गायक वादक घेऊन फिरतो ना आता आपण. अलीकडल्या काळात, भविष्यात मला वाटतं श्रोते घेऊन फिरावं लागतं का काय कोणास ठाऊक. आता हे आमचे राहतील पुढं, बाकीच्याचं जाऊ द्या, असं नाही परिस्थिती. खरं तर आता मी तर महाराज आहेत, इथं महाराज आहेत, किती चांगलं चाललंय. तुम्ही आम्ही खेळी मिळी दारोळी आनंदी, जिथं जसं आहे त्या पद्धतीने चालावं. तिथं महाराजांनी सांगितलं, माझं कोण ओळखीचं नाही आहे, कसं करायचं? ऐका, पांडुरंगाने सांगितलं, माणकोजी महाराज तुमची एवढीच अडचण आहे ना की तुम्हाला कोण बरोबर करणारं किंवा चुकलं तर सुधारून घेणारं कोण नाही आहे असं म्हणताना, हो काळजी करू नका, मी आहे ना. मी पाठीमागं टाळ घेऊन उभा राहतो, काही चुकलं तर बरोबर करायला मी पाठीमागं आहे ना, मी उभा राहतो. माणकोजी महाराजांनी देवाला विचारलं, देवा नक्की उभा राहशील का? नाहीतर मला उभा करशील आणि तू निघून जाशील. बऱ्याच लोकांना चालू करून निघून जायची सवय, म्हणून विचारलं, तू निघून जाशील? ऐका, पांडुरंगांनी सांगितलं, माणकोजी मी तुमच्याच मागं उभा राहील असं नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या घरामध्ये जो जो कीर्तनकार असेल त्या प्रत्येक कीर्तनकाराच्या पाठीमागं मी टाळ घेऊन उभा राहील. आपल्याला माहीत असेल
अनेक वेळेला आमच्याकडे परंपरा अशी आहे की हे उपरणं बांधत असताना पुढं पाया पडायचं, पण सगळ्यात महत्त्वाचं पाठीमागं पाया पडायचं आणि मगच उपरणं बांधायचं. हे पाठीमागं पाया का पडायचं? तेथे असे देव उभा. विठ्ठल कीर्तन म्हणजे कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले, चांगलं चांगलं का म्हणायचं हे कळालं, सोपं आहे का अवघड हे कळालं. या कीर्तनाचा परिणाम काय? पहिला परिणाम सांगितलाय, होय अंग हरिरूप. हे अंग हरिरूप होणं म्हणजे काय? या विठ्ठल 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 हे अंग हरिरूप करणं म्हणजे नेमकं काय? काय याचा अर्थ करता येईल? वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय? मी सोप्या शब्दात सांगतो. मला दोन पद्धतीने सांगायचं आहे, ऐका बारीक जरा. अंग हरिरूप होणं याला ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने एक प्रमाण तुकोबर यांचा असा आहे, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. परमात्म प्राप्तीची चिन्ह त्यांच्या अंगावर उमटलेली दिसतात. कोणकोणती चिन्ह आहेत? ऐका, 5 चिन्ह सांगतो. अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंदरूपता. मी प्रत्येकाला प्रमाण देतो. अभिन्नता, भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझं मज. अभयरूपता, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. अजन्मस्थिती, त्यांची सरली झाला सफळ व्यापार. अनन्यता, एकधरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. आणि आनंदरूपता, आनंदाचे डोही, आनंद तरंग. ही 5 चिन्ह ज्यांच्या शरीरावर उमटलेली आहेत, नक्की ओळखा, होय अंग हरिरूप. जो महात्मा तुम्हाला अभिन्नतेमध्ये दिसेल, जो महात्मा तुम्हाला अभयरूपतेमध्ये दिसेल, जो महात्मा तुम्हाला अनन्यतेमध्ये दिसेल, जो महात्मा तुम्हाला आनंदरूपतेमध्ये दिसेल, नक्की ओळखा, होय अंग हरिरूप. हा झाला एक विचार. आता दुसरा विचार सांगतो. दुसरा विचार असा आहे, एक भागवतातला विचार आहे, एक रामायणातला विचार आहे. धावता सांगतो. उद्धव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा निरोप घेऊन मथुरेतून जेव्हा गोकुळामध्ये येतो, तेव्हा सगळ्या गोपाळांनी लांबून पाहिल्यानंतर त्याला तो उद्धव उद्धव दिसत नव्हता, कृष्णच दिसायचा. याचं कारण आहे, उद्धवाला कृष्ण भजन करून करून कृष्ण रूप प्राप्त झालं होतं. याला म्हणा होय अंग हरिरूप. हे नाही भावलं. दुसरं सांगतो रामायणातलं. रामायणामध्ये एक विषय सगळ्यांना माहीत आहे. रामचंद्र प्रभू सीता शोध करायला निघाले. ऐका, थोडं पुढं गेल्यानंतर सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्रांची गाठ पडली. का पडली, कशी पडली? पुष्कळ कारण आहेत. खरं तर मैत्री करता काहीतरी समानता लागते. या दोघांमध्ये काय मैत्री होती हो? पत्नी विरहाचं दुःख दोघांनाही समान होतं, रामाला आणि सुग्रीवाला. दोघांत मैत्री झाली. मैत्रीमध्ये असं ठरलं, सुग्रीवाने रामचंद्र प्रभूंना सीता शोध करण्याकरता मदत करायची आणि प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला वालीला मारण्याकरता मदत करायची. ऐका, झालं, वालीला मारलं. कसं काय ते पुष्कळ चर्चा आहे. मला कधी कधी रामायणाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. म्हणजे आपण जाणकार मंडळी आहात. ऐका, मला आश्चर्य असं वाटतं, रामचंद्र प्रभू सुग्रीवाबरोबर मैत्री करतात. आपल्याला मला एकच प्रश्न विचारायचा आहे, वाली ताकदवान होता का सुग्रीव ताकदवान होता? वाली आणि सुग्रीवामध्ये वाली सामर्थ्यवान होता. मग मला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे, वाली एवढा सामर्थ्यवान होता तर मग रावणाला मारण्याकरता वाली होताच ना, रामाला येण्याची काय गरज होती हो? एवढा ताकदवान. बरं, ती त्याची ताकद काय आहे ही रावणाला चांगली माहीत होती. तुम्ही जर आणखीन थोडं रामायणात खाली गेला तर आपल्या लक्षात येईल, रावणाला वालीने आपला मुलगा अंगद त्याच्या पाळण्यावर खेळणं म्हणून उलटं बांधलेलं होतं. रामायण किती गोड आहे पहा. मग एवढा सामर्थ्यवान असूनही वाली रावणाला मारू शकला नाही, रामच यावं लागलं का? याचं उत्तर अध्यात्म रामायण नावाचं एक रामायण आहे व्यासांचं. त्याच्यामध्ये वालीच्या वृत्तीत उत्तर दिलेलं आहे. वालीची वृत्ती अशी होती, तो व्यक्तिसंतुष्ट होता, समष्टी संतुष्ट नाही. थोडं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्यापुरता मर्यादित विचार करायचा, तो जगाचा विचार करत नव्हता. तो म्हणायचा आपल्याला काय झालं आपण बघायचं, बाकीच्याला काय काय करेना, आपल्याला काय घेणं देणं. एवढ्यावरही नाही समजलं तर साधं उदाहरण देऊ, आपल्या नळाला पाणी आलं ना, विषय संपलं, बाकीच्याचे बंद का पडेनात, आपल्याला काय घेणं देणं. आपलं अनुदान बँकेत जमा झालं ना, संपलं, बाकीच्याचं काही. या वृत्तीची जी माणसं आहेत ती वालीचे वंशज अलीकडल्या काळात. आता अशीच आहे वृत्ती. वाली या वृत्तीचा होता. रामचंद्र प्रभूंनी वालीला मारलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं. राजा म्हणून किष्किंधेचा सुग्रीव बसला.
परंतु रामाला काय शब्द दिला होता हे विसरून गेला. हे लक्ष्मणाच्या लक्षात आलं. लक्ष्मणाने आठवण करून दिली. सुग्रीव सगळी सेना घेऊन रामाच्या जवळ गेला. पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे वानर सेना सीता शोध करण्याकरता पाठवली. दक्षिणेकडे निघालेले हनुमंतराय माघारी आले. रामप्रभूंनी विचारलं, का रे बाबा, भीती वाटायला लागली का? म्हटले नाही. मग बाकी पूर्वेकडली पश्चिमेकडली वानरं गेली, तू का माघारी आला? हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तुम्ही कोणाला शोधायला पाठवताय? म्हटले सीतेला. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू ज्या सीतामाईला शोधायला पाठवताय त्या सीतामाईला आत्तापर्यंत आम्ही पाहिलंच नाही, तर शोधायचं कसं? पाहिलंच नाही, शोधायचं कसं? हा कोणाला प्रश्न पडला? हनुमंतरायांना. बाकीच्या वानरांना पडला नाही. त्या वानरांना बाकीच्या वानरांच्या लक्षात आलं नाही. बऱ्याच वानरांच्या लक्षातच येत नाही हे काय आहे, काय नाही, काय नाही, काही नाही, त्यांना काही घेणं देणं नाही. परंतु हनुमंतरायाच्या बुद्धिमत्ता वरिष्ठ. मग प्रभूंनी वर्णन करायला सुरुवात केली. लौकिक नाही, अलौकिक सांगा. मग प्रभू सांगायला लागले, ज्या ठिकाणचा परिसर रामरूप झालेला आहे, वृक्ष रामरूप झालेले आहेत, पाषाण रामरूप झालेले आहेत नव्हे, जी स्त्री राम 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 म्हणता म्हणता स्त्री स्त्री न राहता रामरूप झालेली आहे, ती स्त्री म्हणजे माझी सीता आहे. होय अंग हरिरूप. विठ्ठल कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. या कीर्तनामध्ये आम्ही काय करायला लागलो? आम्ही नाचायला लागलो, डोलायला लागलो. अभंगाचं दुसरं चरण.